व्हिडिओ तर खूप सारे बनवून ठेवलेत, पण एडिट करायला टाईमच नाही. कारण की मुलगी इतकी त्रास देते ना, की काय बोलायचं कामच नाही. पण एक का व्हिडिओ होईना, पण मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. त्याच्यानंतर गुढी उभारली होती, त्याचं औक्षण करून दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मला जायचं होतं मंदिरामध्ये. ते 3 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण लागलं होतं. त्या पारायणासाठीच मी बसले होते. मग श्राव्या सगळ्या ॲपमध्ये श्राव्याला मठ्ठा दिला होता. मग तोच तीच पेचं चालू होतं. त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेले, स्वामीचं छान असं दर्शन घेतलं. घरी आले. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. तोपर्यंत आमच्या इकडे पावसाचं वातावरण झालं. लेक काय थांबतच नव्हती. तिला पावसामध्ये भिजायचं होतं. म्हणलं जा बाई भिजतो. त्यानंतर प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी आमच्या इकडे स्वामींची पालखी येते दारामध्ये. छान अशी रांगोळी वगैरे काढली, स्वामीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हा स्वामी प्रकट दिना दिवशीचा व्हिडिओ आहे. तेव्हा मंदिरामध्ये खूप छान अशी रांगोळी काढली होती स्वामींची. त्याच्यानंतर होम वगैरे होते. खूप दिवसापासून इच्छा होती की मला एक सामूहिक पारायण करायचं होतं मंदिरामध्ये. ती इच्छा आज माझी पूर्ण झाली. खूप छान वाटलं. आरती वगैरे केली. त्याच्यानंतर घरी आलो. असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.